हॅलो, आज मी इथे चिली चीज कॉर्न टोस्ट बनवत आहे। तर इथे मी कॅप्सिकम कापून घेतलेले आहे बारीक बारीक आणि बारीक बारीक मिरची पण कापून घेतली आणि स्वीट कॉर्न उकडून घेतलेले आहे। मी ते एकत्र पूर्ण घातलेलं आहे मिश्रण आणि एक चीजचा क्यूब आहे तो घातलेला आहे। जर तुमच्याकडे चीजच्या स्लाइस असेल त्या पण घालू शकता तुम्ही। इथे मी पूर्ण क्यूब घालत आहे एक आणि ते कॉर्न मी उकडून घेतले। चवीनुसार मीठ घातले आहे, चिली फ्लेक्स घातलेले आहे। तुमच्याकडे कोणते हर्ब असेल ते पण घालू शकता तुम्ही। आणि इथे 1 चमच सॉस घातले आहे टोमॅटो। या ठिकाणी तुम्ही मेयोनीज पण वापरू शकता, हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। आणि इथे मी ब्रेड घेतलेले आहे, इथे छोटे ब्रेड आहे हे, या ठिकाणी तुम्ही मोठे ब्रेड पण वापरू शकता। यावरती पूर्ण मी बटर लावून घेत आहे। या पूर्ण ब्रेडला मी बटर लावून घेत आहे, त्याच्यामुळे ब्रेडला छान चव येईल बटरमुळे, त्यामुळे इथे बटर नक्की वापरा। याच प्रकारे मी पूर्ण ब्रेडवरती बटर लावून घेत आहे आणि यावरती जे आपण मिश्रण बनवून घेतलं कॉर्न चीज चिली फ्लेक्स वगैरे घातलेलं ते पूर्ण घालत आहे मी यावरती। या ठिकाणी तुम्ही शिमला मिरची नक्की वापरा, त्याच्यामुळे छान चव येईल। आणि यावरती किसून घेतलेले चीज आहे ते घालत आहे मी। या ठिकाणी तुम्ही स्लाइस पण घालू शकता आणि छान व्यवस्थित यावरती पसरवून घ्यायचे, त्याच्यामुळे चव छान येईल। आणि पूर्ण ब्रेडवरती ते पसरले तर मेल्ट होण्यानी पण छान पसरेल आणि चवीला तेवढेच छान वाटणार। या प्रकारे मी इथे लावून घेतलेला आहे पूर्ण चीज यावरती आणि इथे बटर लावून पॅन गरम करून घेतलेला आहे। लो हीट वरतीच गरम करून घेतलेला आहे पॅन मी। ते यावरती एक एक ब्रेड ठेवून द्यायचे आहे आणि याला झाकून 3 मिनिट मी ठेवून देणार आहे। ब्रेड पातळ आहे त्याच्यामुळे जास्त वेळ ठेवावा लागत नाही। जर जाड असेल तर तुम्ही 5 मिनिट ठेवू शकता। लो हीट वरती याला मी बनवून घेतलेला आहे। बघा 3 मिनिटांमध्ये चीज मेल्ट झालेला आहे। चवीला पण मस्त असे चिली चीज कॉर्न टोस्ट बनलेले आहे। चवीला खूप मस्त असे झालेले आहे। तुम्ही पण आजची रेसिपी नक्की ट्राय करा, चवीला मस्त आणि स्वस्तात मस्त अशी होते। बाहेरून मार्केटमधून काही आणण्यापेक्षा हे टोस्ट तुम्ही नक्की बनवून बघा। चिली चीज कॉर्न टोस्ट हे चवीला खूप मस्त आणि चटपटीत असे होते। यावरती मेयोनीज असेल तर आणखी मस्त। आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा। आवडलं असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा। थँक्यू।